तर गाईज 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 भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? तर गाईज स्वागत तुमचं ब्लॉगमध्ये. तर आता आपण झालं आपलं थोडंसं काम राहिलं अर्धा करता. त्यासाठी आपल्याला मिस्त्री कामगार पाहिजे, कोणतरी बांधकाम करायला. तुम्हाला दाखवतो आपण पहिले आपलं काम किती झालं तो. तर मिस्त्री कामगार आपण नाटकं करतोय. तर रोज फोन करता मी, तो दुपारी फोन होतच नाही. आणि मिस्त्री कामगार म्हणजे आपला घरातलाच माणूस आहे, माफीचा पोऱ्या. तर नंतर रात्री जरा फोन करतं जेव्हा त्याचा वेळ असतो ना रात्री. बघा सगळा चकाचक करून ठेवला आहे. काल कसा होता एकदम, काल कसा एकदम जरा हे होती, असं एकदम प्लेन केला आहे. तर इथं आपलं थोडंसं बांधकाम करायचे. बांधकाम म्हणजे कोबा करायचे. तर आपल्याला तो भेटत नाही माणूस, नाटकं करतोय, फोन न उचलत. तर चला आपण जर त्याच्या घरी जाऊ डायरेक्ट, बघू तो घरी आहे का नाही. कॉल तर ना उचलत. तर घरी भेटला त्याला बोलू काय विषय तो. आता बरोबर नसेल जमत तर सांग, तसं आम्हाला दुसरीकडे नाक्यावरून माणूस आणायला तसा, बरोबर का नाही. काहीच असं करायला पाहिजे. चला पहिले आपण बघून येऊ भेटतं का नाही भेटतं. स्वतः किसरमॅन तयार असताना गाडी घेऊन चला पहिले जाऊन येऊ कोपरलेला आपण, नंतर तुम्हाला भेटू. माणूस भेटतं का नाही बघू आपला. चलो चलते गाईज. हां गाईज, तर कोपरलीला गेलो. कोपरलीला माणूस नाही भेटला आपल्याला, पण माणसाकडून पण वस्तू घेऊन आलो. कारण की वस्तू घेऊन आलो त्यावेळेला चांगले संध्याकाळी माणूस येईल तरी आपला फिक्स. अर्ध दिवस माणूस येत नव्हता आपला, आता माणूस येईल असं वाटतं त्याच्या वस्तू घेऊन आल्या. आणि आपण दुसरा माणूस आणला पाठी. तुम्ही याला लगेच बघत असाल ब्लॉगमध्ये, उमेश भाई डांगरकर. तर पण आपल्या प्राणी घराजवळ पोचल्या तिथे आपली जागेजवळ. तर करायचं आपल्याला काम. तर संध्याकाळी ती माणसं येणार आहेत टरफ बांधायचे काही करायला. काय बांधायचे? टर्फ. टरफ बांधायचे. टर्फ टर्फ ना म्हणणार, स्विमिंग पूल होईल इथं. आता बघू गाईज कधी माणूस येते संध्याकाळी. आम्ही सामान आणून घेऊन आलो पुढं. ती हे पण आले त्या पट्टी. संध्याकाळी समजेल काय ते बांधकाम कधी होते नाही काय होते. तर तुम्हाला नंतर भेटू डायरेक्ट. आता माणूस आल्यावरतीच किंवा काय आपल्या जरा भाईला जागा दाखवतो, उमेश भाईला. आता जागा दाखवा लागतो मला कशी. 3.5 फूट होईल कम्प्लीट. थांबा तुम्हाला नंतर भेटतो. संध्याकाळचं 6 वाजलं 6:30. अजून आमची माणसं कार्य नाही. आम्ही वाट बघतो त्यांची. त्यांचं सामान आम्ही आणून ठेवलं पुढं. तापी पी तुम्हाला दाखवलं मगाशी. पण माणसं कार्य नाही. तर बघू माणसाची वाट बघतो. माणसाला आपलं काम लगेच चालू करू. आपल्याला सिमेंट आणायला जायचे, अजून माती आणायला जायचे. तुम्हाला दाखवलंच नंतर. तोपर्यंत जरा तुला काम आहे. चालेल जरा धामणीला काय आणायला रे, कोंबडा. आम्ही जरा कोंबडा घेऊन येतो. कोंबडा तुम्हाला नंतर भेटतो. मी आहे ना माझ्यासोबत सागरचा आहे. मी झालं स्कूटीवरती. काहीच आम्ही आलो कोंबडा घाला इथं. पण थोडासा व्ह्यू बघायला इकडे आलो थोडा डोंगरीवरती. बघा आधीच तुम्हाला डॅम दिसतं. हा डॅम देरंगचा डॅम आहे, लय मोठा. सनसेट पॉईंट बघायला तो, पण सनसेट आता गेला झाला सनसेट. वातावरण एक नंबर आहे, लय भारी वातावरण आहे. सागरदा पॅटीस खाते. बाहेरने 4 पॅटीस घेतल्यात आपल्यासाठी खास खायला. गरम गरम पॅटीस एकदम खायला. आणि बघा इकडचा नजारा बघा. यो बघा माथेरान. तुम्ही इथून चढू शकता जर तुम्हाला रस्ता माहिती असेल तर, तोदानी गावातून. आणि हा पॉईंट आहे सनसेट पॉईंट. हा टोक दिसतं ना, हा सनसेट पॉईंट आहे. आणि इथून सागरदा आपला सागरदा इथूनच चढला होता. म्हणजे एकदा 2 वर्षात इथून गेलं ते चढून. काही लोक तिकडून जातात ट्रेननी नेरळ साईडून, नेरळ कर्जत त्या साईडून जातात. पण ज्यांना इथून रस्ता माहिती ना गाडेश्वर दोदारी साईडून, तर इथून चढायचा चान्स आहे. बघा हा दिसतं ना, इथून चढतात. किती तास लागतात चढायला? किती तास? 1.5-2 तास चढले होते ते. आणि मध्ये मंदिर पण एक रामाचं कसलं तरी मंदिर आहे. आणि हा पॉईंट आहे, सनसेट पॉईंट आहे. आणि आपला हे एरिया इकडचा पनवेल साईडचा. जेव्हा सुकापूरची बिल्डिंग तुम्हाला दिसत असेल इकडं बघा, बालाजी बिल्डिंग. ती लाईट दिसते तुम्हाला लाईट, हां ती सुकापूरची बिल्डिंग. आणि हा डॅम देरंग डॅम आता किती आटला आहे बघा तो. पण तो इथं मध्ये पाणी दिसतं ना, हा पाणी तिथपर्यंत पूर्ण भरलेलं असतं. पण आता उन्हाळा असल्यामुळं पूर्ण डॅम एकदम सुकला, आटला आहे पूर्ण. पावसाळ्यात तुम्हाला नजारा बघायला भेटेल. आज 7 तारीख आहे जूनची. तसं पाऊस पडायला पाहिजे. पावसाचा बड्डे आज तिथीप्रमाणे बघायला गेलं तर. पण पाऊस नाही पडला आहे या टायमाला. पण नजारा एक नंबर आहे, खरंच लय भारी नजारा आहे. आता यायला भेटेल, पावसाळ्यात यायला भेटेल का नाही माहिती नाही. कारण की सॅटर्डे संडेला पोलीस असतात ना, पोलीस येऊन देत नाही. फ्रायडे सॅटर्डे संडे ऑफ डे आला तर बघायला भेटेल. नक्की येऊच. आणि तुम्हाला दाखवू नजारा काय आहे तो.
मस्त नजारा एकदम भारी नजारा आहे बघा. आणि तिथे एक मंदिर आहे, आता तेवढं झूम होईल का ना माहिती नाही, पण हा पाठीमागं डोंगर आहे ना, तिथे एक मंदिर आहे बघा वरती एकदम टोकावरती, महादेवाचं मंदिर आहे पेपगड साईडला. गाईज आम्ही गेलो कोंबडा आणायला, तेव्हा पण हीच पोझिशन होती. आम्ही आलो कोंबडा घेऊन तर हीच पोझिशनमध्ये उभा आहे. काय समजत नाही आता, काय स्टॅच्यू झाले का काय बाई, काय आले स्टॅच्यू. अच्छा अच्छा, फोन चार्जिंग लावले म्हणून तो बाहेरची विमानं मस्त आहे. आम्ही पण आत्ता आलो गाईज, जवळ 8 सव्वा 8 झालं तेव्हा आत्ता आलो आम्ही मटण घेऊन, म्हणजे कोंबडा घेऊन. पूर्ण साफ बीप करून आले डायरेक्ट. हा बघा जाकब आहे. ओ कोण कधी आता आता आमचं मास्टर शेफ काय करतात काय माहिती, कसा कोंबडा बनवतात कसं बनवतात बघू आपण. 800 ग्रॅम पडले जवळ अर्धा किलोच्या वरती पडलंय मटण. तुम्हाला नंतर भेटतो डायरेक्ट. दात बघा दात. अरे बापरे. शेत लाईक करा, अजून शेअर करा, अजून सबस्क्राईब करा. धन्यवाद, बाय बाय. गाईज आता आम्ही आलो सामान घ्यायला, आपला सिमेंट घेतला आहे 2 गोणी हो का, खाली पहिले 2 गोणी सिमेंट टाकलं आहे, आता 5 गोणी रेती घेतली. बघू आपला मेन माणूस आला आहे, त्याची आपण वाट बघतो एवढे दिवस, त्याने आपल्याला लय दमवला, कधी येते करून आत्ता आला आहे तो. आम्ही आल्यावर जरा माल घेतो येऊ आणि पहिले घरी नेऊन ठेवतो, नंतर मग आपला काम चालू कधी होईल तर होईल. पावसाळ्याच्या आधी करा नाही तर या माणसाला तुम्ही हेट दे. चला पहिले आपण 100% पावसाच्या आधी पाहिजे हो आपल्याला बाई. ठीक आहे, ऐकला काहीच 2 दिवसात करून देईन बोलले सर, रोजच बोलतं पण झालं तर नाही काय. तर काहीच आपण सामान आणला, 5 गोणी रेती आणली, 2 गोणी आपला सिमेंट आणला आणि तो डॉक्टर फिक्षित, अजून कापी. खोटा आहे तुझं, मी असलो नव्हतो, तू असला मुद्दा. गाईज असतात आम्हाला हो, मी बोलते ते. असला मी नाही होतो असत. तर गाईज एवढा आपण सामान आणला. आता आपण काल आपण सगळी साफसफाई केली, आज आपला सामान आणून ठेवला. उद्या आपण डायरेक्ट शुभमुहूर्तावरती सोमवारी तर काम चालू करू. उद्या नक्की का काम चालू करू, उद्या आपण नक्की काम चालू करू. आपला मिस्त्री आला का, मिस्त्री म्हणजे आपला मावशीचा पोर आहे पण तो काम करणार आहे, जरा सगळं काम करता येतं. तो आला तर आपण डायरेक्ट उद्या काम चालू करू. होता ब्लॉग, तर आपण भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या बघू काय बांधकाम होतं का नाही भेटतो, तर तुम्हाला भेटतो उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.